श्रीरामपूर शहरातील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई। छाप्यामध्ये 3 लाख रुपये किमतीचे 1500 किलो गोमांस जप्त करण्यात आले। अहिल्यानगर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गोवंश जनावरांची कत्तल करताना आढळून आलं असून या पथकामध्ये कारवाई करत असताना संशयित इसम पळून जाऊ लागले। त्यावेळी एका इसमाला ताब्यात घेऊन त्याचं नाव विचारलं असता त्याने त्याचं नाव जुबेर रौफ कुरेशी, वय वर्ष 29, राहणार वॉर्ड नंबर 2, श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर असं असल्याचं सांगितलं। त्याचबरोबर पळून गेलेल्या इस्मांची नावं विचारली असता त्यांची नावं सलमान हसन कुरेशी फरार, अबूबकर नाझमेत कुरेशी फरार, साकिबा अब्दुल रहमान कुरेशी फरार, अयान शकील कुरेशी, सर्व राहणार वॉर्ड क्रमांक 2, श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणचे असल्याचं सांगितलं असून पथकानं घटनेच्या घटना ठिकाणावरून 3 लाख रुपये किमतीचं 1500 किलो गोमांस आणि लोखंडी सुरा, लोखंडी कुऱ्हाड असा मुद्देमाल जप्त केला आहे। या आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 52/2025 BNS कलम 123 271 325 35 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1995 सुधारित 2015 कलम 5 अ ब क 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला।